नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आर्मीचे ट्रेनिंग घेऊन आलेल्या जवानाचे विट्यात जंगी स्वागत करण्यात आले। शिवप्रतिष्ठानच्या वतीने जवान अभिजित माने याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले। मुलाला पहिल्यांदाच वर्दीत पाहून अभिजितच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झालेत। भिडे गुरुजींचा सच्चा मावळा फौजेत दाखल झालाय असे मत महेंद्र माने यांनी यावेळी व्यक्त केलंय। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया। विट्यातील महेंद्र माने हे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे निष्ठावंत शिलेदार आहेत। आपल्या मुलाने प्रशासकीय अधिकारी किंवा कोणतीही नोकरी करण्यापेक्षा भारतीय सैन्य दलात दाखल झाले पाहिजे अशीच त्यांची इच्छा होती। त्यामुळे मुलगा अभिजित याला वयाच्या 5व्या वर्षापासूनच शिवप्रतिष्ठानच्या प्रत्येक गडकोट मोहिमेला ते आपल्या सोबत घेऊन जात होते। मुलाने देखील आपल्या शिवप्रेमी वडिलांचे स्वप्न साकार केले आहे। आज भारतीय सैन्य दलातील 9 महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून अभिजित महेंद्र माने विटा शहरात दाखल झाला आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी न भूतो न भविष्य असे त्याचे जंगी स्वागत केले। मिलिटरीच्या पोशाखात आलेल्या अभिजित माने याने सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। त्यानंतर आपल्या डोक्यावरील मिलिटरीची कॅप काढून आईच्या डोक्यावर घातली। मिलिटरीचे प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या अभिजित याने आई-वडिलांना घट्ट मिठी मारली आणि उपस्थांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अभिजित माने याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला। आज मुलाला मिलिटरीच्या पोशाखात पाहून आपले जीवन सार्थकी झाल्याची भावना महेंद्र माने यांनी व्यक्त केली।